साडी म्हणजे स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. काल बजेट सादर झालं आणि पुन्हा चर्चा रंगली साड्यांची. पण बजेट आणि साड्यांचा काय संबंध? साड्यांचे भाव नाही कमी झाले, विषय वेगळा आहे. एका बाजूला बजेटची चर्चा जोरात होत असताना दुसरीकडे निर्मला सीतारामन यांनी परिधान केलेल्या साड्यांची सुद्धा महिला वर्गात चर्चा सुरू झाली आहे. पण हा फक्त फॅशनचा भाग नाही, तर तो आहे भारताच्या समृद्ध विणकाम कलेचा आणि स्वदेशीचा एक मोठा संदेश. 2019 मध्ये त्यांनी गुलाबी मंगलगिरी साडी नेसून आपला पहिला अर्थसंकल्प मांडला. 2020 मध्ये त्यांनी समृद्धीचं प्रतीक असलेली पिवळी सिल्क निवडली. तर 2021 मध्ये तेलंगणाची ओळख असलेली लाल पांढरी पोचमपल्ली इकत नेसून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 2022 मध्ये ओडिसाची तपकिरी बोमकाई आणि 2023 मध्ये मंदिराच्या बॉर्डरची लाल रेशमी साडी नेसून त्यांनी भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. 2024च्या अंतरिम बजेट मधील निळ्या टसर सिल्क आणि पूर्ण बजेट मधील ऑफ व्हाईट मंगलगिरी साडी परिधान केली होती. 2025 मध्ये तर त्यांनी चक्क पद्मश्री दुलारी देवींनी भेट दिलेली ऑफ व्हाईट मधुबनी साडी नेसून बिहारच्या कलेचा सन्मान केला. आणि आता 2026च्या बजेट मध्ये त्यांनी आपल्या मुळांकडे वळत तमिळनाडूची जगप्रसिद्ध कांजीवरम सिल्क साडी नेसून साऊथ इंडियन थाट दाखवून दिला आहे. प्रत्येक साडी मागे एक राज्य, तिथले कष्टकरी विणकर आणि भारताची एकता दडलेली असते. अर्थमंत्र्यांनी भारतीय हातमागाला दिलेली ही ब्रँडिंग तुम्हाला कशी वाटते? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच हटके अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.